सूप तर रेवाच्या हातात आहे. आता हे आपण त्या सूप मध्ये कसं टाकायचं? सुमित्रा देवी प्लीज आम्हाला मदत करा. सुमित्रा देवी प्लीज आम्हाला मदत करा. रेवाताई कुठं निघाला असा? आणायसाठी सूप घेऊन चालले. हो तुम्ही कशा पायी? मी हाय नव. नको भागाताई, तुम्ही तुमची कामं करा, मी येऊन जाते. रेवा आणायसाठी सूप घेऊन चालली असं मी. हो हळू आई. लागलं का? माघारी पटकन स्प्रे घेऊन या. हळू हळू. एक काम करा, इथे बसा येऊन या. सावकाश. हळू हळू हळू. इथे बसा. अचानक मुरगळलं का पाय? स्प्रे द्या. तुम्ही सूप घेऊन जा, मी बघते. तुम्ही कशा पायी? मी बघते. नको भागाताई, तुम्ही जा पटकन. इथे आहे चप्पल इथे. सावकाश. आई गो. इथे हो हो हो. वाटेल, बरं वाटेल. नीट चालायचंच नाही, कशाला धावपळ करता उगाच. आली आली. अरे देवा. भागा जी तुला एक काम धड करता येत नाही ग. का? काय झालं? मला उलट प्रश्न काय विचारतेस? हे बघ काय धूळ. धूळ म्हणतात तिला. दिसतेय ना? कुठं आहे? म्हणजे मी काय खोटं बोलतीये का? अगं ही बघ केवढी धूळ आहे. चल साफ कर पटकन. हा मी करते साफ. एवढं सूप देऊन येते आणि राजांना आणि लागलीच करते. उगाच काहीतरी कारण सांगू नकोस. आधी पटकन साफ कर आणि मग जा. रोमिला धर करते 2 मिनिटं. चल 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 पटकन साफ कर. शी शी शी. अरे देवा. हा पुरे पुरे झालं साफ. किती वेळ लागतोय का कामाला? जा सूप घेऊन जा. निघ. आता हे सारं तर आपण केलं, पुढे काय? आता तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. आणि राजे सूप आणलंय. तिकडे ठेवते. भागाताई द्या इथे. इथेच पितो. होय रेवाताईंनी खास बनवले तुमच्यासाठी. लई चांगले आहेत रेवाताई. किती करतात तुमच्यासाठी. तुम्ही की नाही लई नशीबवान आहात. रेवाताईंसारखी बायको मिळाली तुम्हासनी. अरे गोपीचा फोन. बोल गोपी. अरे कसा आहेस? आणि किती दिवसांनी फोन करतोयस रे पठ्ठ्या? हा गोपी 1 मिनिट. ते सूप पिऊन घ्या की थंड होईल. चव नाही लागायची नंतर. भागाताई माझ्या लाडक्या मित्राचा फोन आहे मुंबईहून. मला त्याशी बोलायला हवं. मी सूप पितो ना नंतर. तुम्ही जा. होय बोल. अरे काय म्हणतोयस? बरेच दिवसांनी फोन करतोयस तू. आई साहेब, आपण जे केलं ते खूप टोकाचं तर नव्हतं ना? आय होप वी डिडंट गो टू फार. रोमेला हे आपलं सगळं बोलून झालंय. पण आता अनेचं काही बरं वाईट झालं तर? आई साहेब, तू मेला वेला तर? तू आता नसत्या शंकाच काढत बसणार आहेस का? एवढं होतं तर तेव्हाच मला अडवायचं होतंस ना. मुळात तू त्या दाराजवळ जाऊन मदतीची याचनाच करायला नको होतीस. पण मला काय माहित होतं? मी तर फक्त ट्राय करत होते. पण तुम्हाला ते लिक्विड अनेच्या सूपमध्ये टाकायची काय गरज होती? तुला ही बाटली दाराजवळ सापडली तेव्हा इथे घेऊनच का आलीस?
परस्पर टाकून द्यायचं होतंस ना हे. अशी कशी टाकून देणार? हे सगळं माझ्या बाबतीत पहिल्यांदा घडलं होतं, तर मी ते कसं इग्नोर करणार? मी ते लिक्विड तुम्हाला दाखवायला आणलं होतं. तुमचीच आयडिया होती ते लिक्विड अनयच्या सूपमध्ये टाकण्याची. हे बघ रोमिला, आपण असे एकमेकींवर आरोप करून काहीही होणार नाहीये. त्यापेक्षा आता जे काही होईल ते रेवावर कसं उलटवायचं हे बघूया. आपण एकमेकींच्या शत्रू नाही आहोत. एकमेकींवर आरोप करण्यापेक्षा तेच रेवावर करूया. बरोबर आहे तुमचं, पण त्यासाठी त्या सूपचं काय झालं ते पाहायला हवं ना. बघूया काही अंदाज येतोय का. चल. अनय, अरे हे काय? सूप इथेच ठेवलं, सूप यायला नाहीस? अगं रेवा, गोपीचा फोन आला होता. त्याच्या एका नवीन प्रोजेक्टसाठी काही रेफरन्सेस शोधतोय. अरे पण सूप पिऊन घ्यायचंस ना आधी, मग काम करायचंस. अगं हे एक मेल करतो आणि मग मी पितो ना सूप. किती हट्टी आहेस रे तू. थांब, मीच भरवते आता तुला. थांब ग रेवा जरा. अनय, तू जर सूप प्यायला नाहीस ना तर मी कधीच बोलणार नाही हा तुझ्याशी. अरे बापरे, एवढी मोठी शिक्षा. गोपी, तुला थोडीशी वाट पाहावी लागेल. आणि काय आहे, तुझ्या या कामासाठी मी माझ्या एवढ्या सुंदर बायकोला नाराज नाही ना करू शकत. हा, नंतर. आणि साहेब, सेवक हजर आहे. आता काय झालं? सूप थंड झालंय. राहू दे ग, तसंही ते तुझ्या हाताने छानच लागणार आहे. उगाच मस्का मारू नकोस, मी गरम करून आणते. अगं कशाला? तू एरवी थंड पदार्थ खातेस ते बरं चालतं, आणि मला मात्र तू गरम गरम काय काय करून वाढत असतेस. राहू दे ना. कारण अनय, मी तुझी बायको आहे. बायका स्वतः थंड खातील, पण नवऱ्यांना गरमागरम पदार्थ वाढल्याशिवाय त्यांना समाधान नाही वाटणार. पण असा भेदभाव का? कारण मी वाढलेला गरमागरम पदार्थ जेव्हा तू खात असतोस ना, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव मी टिपत असते, तुझा आनंद मी बघत असते, आणि त्यातच माझं पोट भरतं. अच्छा, म्हणजे हे जे काही सूप तू गरम करणार आहेस ते माझं पोट भरण्यासाठी नाही, तुझं पोट भरण्यासाठी? हो, असं समज हवं तर. आलेच मी गरम कर. थोरल्या सासूबाई, रेवा, अनयची चौकशी करायला आलो होतो. कसा आहे तो आता? बरं आहे, 1-2 दिवसात होईल व्यवस्थित. तू खूप काय केलं त्याच्यासाठी, जाप मंत्र वगैरे? नाही ग, तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा पाठीशी होत्या ना, म्हणून लवकर बरा झाला तो. एनिवे, मी सूप गरम करून आणते. आलेच. अनयच्या पाठीशी आमच्या सदिच्छा. अगं हे काय? अने सूप नाही प्यायला? नाही आई, अचानक काहीतरी काम काढून बसलाय म्हणून राहिलो. हा ना, लहानपणापासून असंच आहे. एखादं काही काम करायला घेतलं ना की खाणं पिणं काही सुचत नाही त्याला. नाही आई, तसं नाहीये. कामात खंड पडलाय ना इतके दिवस, आणि जरा बरं वाटतं ना लगेच बसलाय काम करायला. बरं आई, मी त्याच्यासाठी सूप गरम करते, तर तुम्हाला देऊ का थोडासा? नाही नाही, मला नको. त्यापेक्षा तू घे ना. नको, मी नको. त्याला पोटभर पिऊन घेऊ दे, मग मी पिते. दोघे एकत्र प्यायला तर थोडं जास्त प्याल. आई, तुमचं आपलं काहीतरीच. बहिणी, काय आहे? अनयसाठी सूप घेऊन चालली. तुम्हालाही हवंय का? हाच. नाही नको, आणायचं होऊ दे आधी. अहो, असं काय करताय?
मी बरंच सूप बनवलंय. आणायला दुसरं नाही, तुम्ही हे घ्या. नक्की? हो. तशीही ना मला खूप भूक लागली आणि तुम्ही सूप बनवलंय म्हटल्यावर ते चवीला उत्तमच असणार नाही का? आता चवीला कसं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. हे घ्या, द्या. मी आणते आणण्यासाठी दुसरं. चालेल. मेघदत्त थांब. हे सूप पिऊ नकोस. अगं पण अनायसाठी केलंय ना ते, अनायलाच पिऊ दे. पण थोरल्या सासूबाई, आणण्यासाठी मी दुसरं सूप घेऊन जाईन. ह्यांना पिऊ देते आणि तुम्हालाही हवं असेल तर तुम्हालाही आणून देते. तुझ्या हातचं सूप आम्ही प्यावं इतके वाईट दिवस आमच्यावर आले नाहीयेत. अनायला बघतेस ना, सतत आजारी असतो हल्ली, ते तुझ्या हातचं खाऊनच. अगं आई काय बोलतेस तू? अरे तुला सूप प्यायचंच असेल तर हे हिच्या हातचं पिण्याची काही एक गरज नाहीये. रॉमीला करेल ना तुझ्यासाठी. मी? का? काय हरकत आहे? आई साहेब, मला चहा पण बनवता येत नाही. मी सूप काय बनवणार? ते आता तुझं तू बघ, पण सूप कर. हे घे, नेऊन दे तुझ्या आणायला, नाहीतर परत थंड होईल आणि परत येशील किचन मध्ये लुडबुड करायला. आता रॉमेलाला जरा शांतपणे मेघदत्तासाठी सूप बनवू दे. निघ. रॉमेला बाळा, मेघदत्तासाठी तू सूप बनव. हा, रोमिला, सूप जरा लवकर बनवा, मला खूप भूक लागली आहे ग. आलोच. अरे पण मला सूप बनवता येत नाही. मी कसं काय बनवू सूप? अरे चल, सूप पिऊन घे, गरम आहे तेवढ्यात. तेव्हा ते सूप मी पितोच, पण त्याआधी मला तुला काहीतरी द्यायचंय. आणि बाकी सगळं नंतर, आधी प्लीज सूप पिऊन घे तू. देवा, अरे हे काय? आपल्या बागेतली फुलं आहेत, खास तुझ्यासाठी. अरे पण असं अचानक? अचानक नाही, तेव्हा मला सतत असं वाटत असतं की अशा फुलांचा वर्षाव तुझ्यावर करत राहावा. अरे तू काय करतोयस? अरे मला सतत असं वाटत असतं की तुझा प्रत्येक क्षण सुगंधाने भरून टाकावा. आयुष्यातलं प्रत्येक सुख तुझ्या पदरात आणून टाकावं. पण अजूनपर्यंत हे सगळं करायला मला जमलंच नाहीये रेवा. असं नाहीये नाही, उलट तू माझं आयुष्य परिपूर्ण केलंयस. आणि परिपूर्ण म्हणजे सतत आनंदी असणं नाही, तर दुःखात आनंदात प्रत्येक क्षणात आपल्या जोडीदारांना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं. तूही तसाच आहेस, सदैव माझ्या पाठीशी उभा राहतोस. मी कधी दगमगले तर माझा हात धरायला, मला सावरायला. पण तशी वेळच येणार नाही रेवा, माहितीये का? कारण तू स्वतःमध्येच एक परिपूर्ण स्त्री आहेस. रेवा, तू माझ्या आयुष्यात बायको म्हणून आलीस हे माझं नशीब आहे. जर तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर कदाचित माझ्या आयुष्यात. तुला किती वेळा सांगितलंय मी असं नको बोलत जाऊस. मी नाही ऐकू शकत या सगळ्या गोष्टी. सॉरी. ते जाऊ दे, सूप पिऊन घे, नाही तर परत गार होईल.
मेघदत्त. गरमागरम सूप. अरे वा 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 वा. थँक्यू सो मच रोमिला. थँक्यू थँक्यू. हे काय आहे? सूप. तू सांगितलं होतंस ना मला बनवायला. मी बनवलंय. हे सूप आहे? हो. का? नाही काय आहे, आज आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मागे एकदा आमच्या जुन्या गाडीने खूप काम काढलं होतं, तर त्याच्या इंजिन मधून जुनं तेल, गंज आणि कचरा याचं एक उत्तम मिश्रण तयार झालं होतं. आज या सूपला बघून आम्हाला त्याचीच आठवण येते. काय मेघदत्त, मी किती मेहनतीने बनवलंय ते. एक मिनिट. तू हे टेस्ट केलंयस? मी नाही. व्हेरी गुड. मादी तू हे टेस्ट कर. मी कशाला? तुझ्यासाठी बनवलंय ते. अगं घे ग, टेस्ट कर. नाही नको, इट्स ओके. घे 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 घे. तसं पण तू हे सूप बनवलंयस ना, म्हणजे चवीला अगदी उत्तम असणार. काय आहे ना, मला जरा माझ्या गाडीची आठवण येते. मी आलोच. हा. अरे पण मेघदत्त. रमेला, रमेला, घात झाला, सत्यानाश झाला. पण काय झालं? अने सूप प्याला ना? नाही ना. ऐन वेळी त्या रेवाच्या लक्षात आलं की या सूप मध्ये काहीतरी आहे, आणि तिला अनयला ते सूप पिऊच नाही दिलं. आपण परत फसलो. ती सुमित्रा देवी आपल्या मागे असतानाही आपण फसलो. ती रेवा सुमित्रा देवीपेक्षा जास्त ताकदवान आहे का? कदाचित अनयचं रेवावरचं प्रेम जास्त ताकदवान आहे. युवा, काय करतेस तू? काय चाललंय? नाही, हे सूप ठेवून दे, ते बरोबर नाहीये. अरे काय झालं अचानक? काय त्या सूप मध्ये? तूच केलं होतंस ना हे सूप? हो, पण कोणीतरी काहीतरी टाकलंय त्याच्यात. युवा, काय बोलतीयस? काय असणार त्याच्यात? अरे ते बघ, ती पाकळी चुकून त्या सूप मध्ये पडली आणि त्या पाकळीचा रंग बघ कसा झालाय. आणि तिथे बघ, हे असं जळल्यासारखं का दिसतंय?